राजा या 20-21 दिवसापासून हा विषय इथं या ना. आणि काल नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 20 जणांना चर्चेसाठी बोलवलं होतं. आम्हाला जायला द्या. कॉम्रेड राजू देसलेंना नाही, तलाला नाही, डॉक्टर कराडांना नाही, आम्हाला कोणालाच त्याचं बोलवलेलं नव्हतं. इथूनच वाचतंय का? आणि त्यांचं सगळ्यांना उभं राहावं लागेल. हे सगळं रेटून द्यावं. पण ते उभं राहूनच करू आपण. कारण तिथे जाऊन वाचायचं. आपण म्हणतो की त्या परत यायचं नाही. चालेल तुला? एक ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी होती. त्यांना माहिती होतं की त्यांचं चुकलेलं आहे आणि मग त्या चुकांचं समर्थन करण्यासाठी जे काही त्यांनी होमवर्क करायला पाहिजे होतं मग यांना सांगायला लागेल समोर या. तो सगळा फियास्को कालच्या आम्ही असं बसूनच करतोय. त्यामुळे तुम्ही हे पुढे घेऊन जा. पब्लिक नोटीस का बरं काढली, झाडांवर मार्किंग बसूनच करतोय. कुठलं नक्की करायचं होतं. आज त्यांच्याकडे या झाडांचा सेन्सस पण नाहीये, काही रेकॉर्ड नाही या सगळ्याचं. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवलं, उद्यान विभागाने काहीतरी काढलं आणि मुळामध्ये हे या सगळ्या गोष्टी, हा झोन बदलायचा किंवा काहीतरी टेंडर काढायचं, हे जे नगरविकास मंत्रालयातर्फे व्हायला हवं. कारण नगरविकास मंत्रालयाच्या अंडर महापालिका येते, ते नगरविकास मंत्रालयाला माहित नाही. हे सगळं ते कुंभमेळा संभाजीला फार नाही वेळ उभा राहतो. तो माणूस हे सगळं सांगत होता. आताही कालपर्यंत त्यांनी आपल्याला उभंच राहायचं, ठरवलेले ते बनवणार नाही. पण म्हणजे कालची यांचा जो उन्मत्तपणा आहे व्यवस्थेचा, तो इतका आहे की काल आयुक्त पण बसणं उभं राहणं हे चांगलं नाही वाटलं. एक तर उभं राहा, एक तर बसा. त्या एकीकडे त्यांच्याशी चर्चा करत होत्या आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला बोलायला असं छान आहे. नाशिक महानगरपालिकेने त्याच टेंडरसाठी गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती या टेंडरच्या अंतिम तारखा पण जाहीर करून टाकल्या. म्हणजे काल त्या चर्चा करत असताना आज सकाळी 11 वाजता त्या जे कोण टेंडर भरणारे असतील त्या ठेकेदारांच्या बरोबर एक कॉन्फरन्स आज ठेवलेली होती. उद्या त्या ठेकेदारांच्या ज्या काही शंका असतील किंवा म्हणणं असेल त्याचं निरसन उद्या केलं जाईल आणि 12 तारखेला अंतिम मुदत आहे टेंडर भरण्याची. म्हणजे इतक्या फास्ट ते एकीकडे जायला बघतायत. आणि हे त्यांना माहित नाही का की आपण अशा तारखा ठरवल्या आहेत. मग कुठल्या तोंडाने लोकांना बोलवलं होतं 20 जणांना चर्चा करण्यासाठी? हे धादांत खोटेपणा चाललेला आहे. गिरीश महाजन असं सांगतात आम्ही 15,000 झाडं लावणार आणि मी काय 10 फुटाची झाडं घेऊन आलो. अरे 10 फुटाची झाडी म्हणजे 10 फुटाचे खांब लावणार आहे का? कारण जे खड्डे खणलेले ते 2 फूट खोले आणि 2-2 फूट अंतरावरती आहेत तिथले. त्यामुळे ते 10 फूट उंच असलेलं झाड, त्याच्या खालती मुळं किती लांबपर्यंत आहेत, त्या मुळांसकट जर लावायचं असेल तर तुम्ही 7-8 फूट खोल खड्डे खणायला पाहिजे होते. तुम्ही 2-2 फूट खोल खड्डे खणलेले आहेत. तिथं ते झाड वाढूच शकणार नाही आणि 2 फूट अंतरावरती हे करून ठेवलेलं आहे. म्हणजे गिरीश महाजनांची स्वतःची केळाची बाग मात्र 5 फूट 6 फूट अंतरावरती लावणार. आणि इथं हे सगळे पारंपरिक वृक्ष, वड पिंपळापासून सगळे पारंपरिक वृक्ष हे 1.5-2 फुटाच्या अंतरावरती वाढू शकत नाही. हे शेवटी काही दिवसांनी चित्र असं दिसेल की तिथं 15,000 खांब लावलेले आहेत कारण ते वाढणारच नाही झाड. ही शुद्ध फसवणूक आहे. आणि हे जे सांगणं म्हणजे हे लॉजिकली कोणाला पटू शकत नाही की एका घरामधला कर्ता पुरुष मारून टाकायचा जो आज त्या घराला पोसतोय, सांभाळतोय, जपतोय आणि त्यांना सांगायचं त्या कुटुंबियांना की तुम्हाला 10 पोरं नवीन देतो, लहान लहान पोरं. असला प्रकार झाला. त्या कुटुंबाने राहायचं कसं? हा जो मूळ मुद्दा आहे की आजचं तपोवन हे दिवसाला 16 टन कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतं, शोषून घेतं. आणि हे तोडल्यानंतर हे 16 टन कार्बन डायऑक्साईड तुम्हाला आणि मला श्वासोश्वासात घ्यायचा आहे. याचा आपल्या आयुष्यावर परिणाम, आपल्या पुढच्या पिढ्यांवरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे. आयुक्त नाशिकमध्ये स्थायिक राहणार नाहीयेत. कुंभमेळा संपला की ते इथून बक्षीस घेऊन निघून जाणार. हे सगळे जण बाहेर निघून जाणार आहेत. ते जे कोण बदाणे अधिकारी आहेत, आणखीन गिरीश महाजन असतील, हे सगळे निघून जातील. हा श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि हे आपल्या अंतिम श्वासाची तयारी करायला निघालेले आहेत. त्यामुळे हे होऊ नये यासाठी वाटेल तेव्हा आधी त्यांनी सांगितलं आम्ही वाटाघाटीसाठी बोलवणार आहे, तेव्हाही आम्ही एक म्हटलं होतं की हा वाटाघाटीचा विषयच नाहीये.
की तुम्ही 1800 झाडं म्हणताय, आम्ही काय 1000 करावं? म्हणतोय, मग काहीतरी तुला काय 1200 तयार होऊ, वाटतं ते मी हा करतो. विषयच नाहीये. वातावरण एकही झाड सांगतो मला. एकही झाड तोडायला मला सांगतो आमची बाई. मान्यता नाही. इतकं सिंपल आहे. आणि 1800 झाडांच्या जागेवरती जर यांचं साधुग्राम वसू शकतं आणि नवीन ठिकाणी ते 18,000 झाडं लावणार आहेत, तर साधं म्हणणं आहे की त्या नवीन जागेवरती 1800 झाडांच्या जागेमध्ये साधुग्राम उभारा आणि शिवाय 16,200 झाडं आम्हाला लावून द्या. शिवाय म्हणजे आणखीन 15 वर्षानंतर जो कार्बन वाढणार आहे तोही ऍब्सॉर्ब करण्याची इथं व्यवस्था तयार झालेली असेल. अशा अनेक मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे ड्रेनेजचे असतील, रस्त्यांचे विषय असतील, याच्याकडे काहीही फोकस नाहीये. हे कदाचित म्हणजे मी तर म्हटलं साधुग्राम तो बहाना आहे, तपोवन बिल्डर को देना है, अशा पद्धतीने हे संपूर्ण चाललेलं आहे. आणि त्यामुळे ते नाशिककरांना कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. ते जे काय म्हणतात काल की 700 तरी तोडावी, 7 फांद्या पण तोडू देणार नाही. नाशिकचं पाणी काय हे दाखवून देऊ. मी काल दादा परवा पण असं म्हटलेलं होतं की नाशिकला हे लोक दरवेळेला असं म्हणतात दशक्रियेचं गाव आहे. तुमची राजकीय दशक्रिया करून घ्यायची असेल तर हे उपद्व्याप करायला इथे या. बोल बोल काय 100% घालू, सी मध्ये बाण जातो ना, 100% घालू सी इथे. त्याच्या उलट्या बाजूला जा, आणि म्हणून ते बाणाच्या बरोबर उलट्या राजकीय बाजूला. दशक्रिया सी टॉवर कडे बाण जातो ना, त्याच्या उलट्या बाजूला जा. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आत्ताच्या सिच्युएशनला नाशिककरांचा अरे बाहेर पूर्ण जा ना पाठिंबा आहे. तिकडे, तर मग मुख्य रस्त्यावर सर्वात जा. विशेष म्हणजे ज्याला ए झालं, जेन बी झी झालं, म्हणतात, सी कडे बाण की नाही तो. खूप त्या- मोठ्या त्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती, सी कडे फक्त इंस्टाग्रामवर, एकच बाण युट्यूबला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी खूप जात त्यांच्या नाही. त्यांच्या पद्धतीने रील्स शोध जरा, करतायत, मागे जा नवीन जरा. नवीन पद्धतीचे स्किट्स करून ते त्याच्यावरती टाकतायत. आणि हा खूप हा स्वागतार्ह मागे गोष्ट आहे, मागच्या कारण की रस्त्याला हे नंतर ते श्वास त्यांनी इथे घ्यायचे. जो सी बाण आहे. हा, आम्ही ऑलरेडी बोनस आयुष्य जगतोय, हा म्हणून तुला सांगितलं मी, पण माझ्याकडे बघून नंतरच्या ये तर तुला पिढीचे वेळ श्वास आहे. हे बघ ते अत्यंत सगळं. निरोगी असायला हा, हवे. जा मागच्या यासाठी बाजूला म्हणून ही सगळी धडपड चाललेली आहे. हं? जो काही दबाव आणि तिथे आणण्याचा जाऊन प्रयत्न करतायत आम्ही काही घाबरणारे नाही. नाही कुठल्याही नाही मागे जा परिस्थितीत, परत. कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना आणि त्यामुळे तो या बाण दिसेल सगळ्याला त्याच्या सामोरे जाऊ. उलट्या जे काय रस्त्यावर होणार जायचं. असेल त्याला, पण इथली झाडं इथल्या फांद्या तोडू देणार नाही. त्याच्यामध्ये वय बिय ठरवायला जाऊ नका. पुन्हा त्याच पद्धतीचं लॉजिक याच्यामध्ये येतं की याचं वय किती, त्याचं वय किती, म्हणजे आणि त्याच्यावरती काल आयुक्तांचं असं म्हणणं की नवीन झाडं जी लावणार आहेत ती टॅक्सपेअरच्याच पैशाने लावणार आहेत. मग ही जी लावलेली आहेत ना, ही पण टॅक्सपेअरच्याच पैशाने लावली गेल्या 10 वर्षात. त्यामुळे हे तोडायची, याचं नुकसान करायचं आणि पुन्हा आम्हाला टॅक्स भरायला लावायचा नवीन गोष्टीचा. हे धंदे करणं बंद करा. आज मला जो रेडीमेड मोफत ऑक्सिजन मिळतोय तो बंद करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार देशाच्या संविधानाने दिलेला नाही. आणि म्हणून कोण पाठीशी आहे की नाही माहित नाही, संविधान पाठीशी आहे, नाशिककर नागरिक पाठीशी आहेत. आणि आज तुम्ही सर्वजण या निमित्ताने इथं आलेला आहात, या विषयाला समर्थन देण्यासाठी, आम्हाला पाठिंबा देण्यासाठी. आणि शेवटी हे पर्यायाने आज आमच्याकडे होतंय, उद्या आणखीन कुठेतरी होईल. त्यामुळे ही पद्धतच बंद पाडायची. हे नुसतं नाशिक पुरतं आंदोलन नाही, ही महाराष्ट्रासाठीची चळवळ आहे. या निमित्ताने नागरिकांना सुद्धा हा आत्मविश्वास वाढायला पाहिजे की उन्मत्त झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात ठामपणाने उभं राहता येतं. आणि ते आम्ही नाशिकमध्ये 100% करून दाखवू. युवराज सगळ्यांना नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय जगत. खरं तर तपोवनात आम्ही इथे आलोय ते आमच्या आरेचा संदेश घेऊन. कारण मुंबईमध्ये आरे हे जसं आमचं फुफ्फुस आहे आणि या फुफ्फुसालाच एका लाकूड तोड्याने त्याच्यावर कुऱ्हाड चालवली आणि तो लाकूड तोड्या, तो झाड तोड्या, आपण झाड खाऊ म्हणू. तर कुऱ्हाड कुठे कुठे चालते ते बघा. आणि म्हणूनच आज तपोवनामध्ये आम्ही नामदेव ढसाळांनाही घेऊन आलो. पण त्याआधी महाराष्ट्रातील एक लढवय्या साथी डॉक्टर बाबा आढाव आपल्याला सोडून गेले. त्यांचं स्मरण करूया. खरं तर आम्ही त्यांना आदरांजली म्हणून 2 मिनिटं उभे राहा असं तुम्हाला सांगणार नाही,
कारण बाबा 2 मिनिटं उभा म्हणायचे जिंदाबाद. आपण जिंदाबादचा नारा देऊया. जिंदाबाद 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 जिंदाबाद. लढणाऱ्यांना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे लढणाऱ्यांना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. लढणाऱ्यांना जिंदाबाद. बाबा जर ठीक असते तर ते आपल्यासोबत इथे आले असते. 100%. परवा पुण्यामध्ये आम्ही कार्यक्रम केला कोण नामदेव ढसाळ, आणि त्या कार्यक्रमाआधी आम्ही म्हटलं आधी बाबांची भेट घेऊया. ते आयसीयू मध्ये होते आणि आयसीयू मध्ये असताना आम्ही जेव्हा गेलो ते ओळखत होते, सगळ्यांना ओळखलं, जवळ बोलवलं. आम्हाला वाटलं काय सांगतायत, ते म्हणाले हात वर करा आणि म्हणा जिंदाबाद. त्यामुळे अशा लढवय्या माणसाला हात उंचावून जिंदाबादच म्हटलं पाहिजे आणि तीच त्यांना आदरांजली आहे. आणि म्हणून बाबा आपल्या सोबत आहेत. प्रत्येक महाराष्ट्रातला लढणारा माणूस आपल्या सोबत आहे. आणि नामदेव ढसाळांचे शब्द आपल्या सोबत आहेत. त्यामुळे या लढण्याचं, या संघर्षाचं जे प्रतीक आहेत ते नामदेव ढसाळ आहेत. त्या नामदेव ढसाळांची आपण इथे आठवण करूया. पण त्याआधी आमच्या या सगळ्या संचासोबत शाहीर संभाजी भगत आहेत. खर तर ही नगरी तुमची सगळी असे जे आहेत ते खूपच साधू संतांची नगरी आहे. पण या साधू संतांच्या नगरीत आम्ही एक जालिम भगत आणलाय. आणि तो असा तसा भगत नाही आहे. येण्यापासून पोलीस त्याला ट्रॅक करतायत. त्यामुळे असा भगत असताना त्याच्या मंत्राशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून मी शाहीर संभाजी भगत यांना विनंती करीन की त्यांच्या पहाडी आवाजात आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ते करतील. त्यांना प्रथमतः अभिवादन करतो. 5 वाजता त्यांचं पार्थिव घेऊन जाणार आहेत. आजही पुण्यात त्यांचं पार्थिव आहे. अतिशय जड अंतकरणानं मी काय गाणं म्हणावं ते काय मला कळत नाही. तुम्ही मला कोणी सुचवलं तर फार बरं होईल. काय म्हणू मी? हिटलर के साथी म्हणू? पुढे येऊ. ही पारंबी फार सुंदर होती. ही झाडं जे कापतायत ते नेमके माणसं कोण आहेत, त्यांचा इरादा काय आहे आणि आपलं राज्य कोण करत आहे या संदर्भातलं गाणं सगळ्यांनी कोरस करायचं आहे. कौन है ये लोग जो हमारे ऊपर राज कर रहे हैं? ये हिटलर के साथी, जनाजों के बराती. ये हिटलर के साथी, जनाजों के बराती. पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. बाबा अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को रहना रे भाई. ए गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना झरीना भाई. है चोर चिट्टर बैठे हैं भाई, यहाँ नहीं, यहाँ झाड़ बचाने वाले लोग हैं. झाड़ खाओ तिकडे आहेत. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई. कहाँ बैठे हैं? कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, और कुछ बम्बई में बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई. बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें भेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम, रामलीला में डूबे हम भाई.
अरे राम रहीम तो अपनी जगह पे रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई। हाँ, अरे बड़े झोलर बैठे हैं भाई, झोलर अब समझते हैं, बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े झोलर बैठे वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, जली जिंदगी बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, जली जिंदगी बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, जिंदगी बैठे हैं भाई। वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में है भाई, आशा राम के रंग में है भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य की भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई, सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानर सेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, दम लगतो वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, हे अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया ये फटका। वे एक्टिंग करते हैं भाई, बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं, वो अमिताभ भी उसके सामने कुछ नहीं है, बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं। भाइयों बहनों मित्रों, वे एक्टिंग करते हैं भाई, क्या करते हैं, वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई। वे सेटिंग करते हैं भाई, सेटिंग यू नो, यंग पीपल नो सेटिंग, दैट इज वेरी गुड सेटिंग। लेकिन एक दूसरी सेटिंग है, ये बहुत खतरनाक सेटिंग है। कुछ बुड्ढे या दिल्ली में बैठते हैं और कुछ बुड्ढे इस्लामाबाद में बैठते हैं और बॉर्डर पे सेटिंग चलता है, वो सबसे खतरनाक सेटिंग है, लोगों को मारने का सेटिंग है। दूसरा सेटिंग है ईवीएम का सेटिंग है। अभी निरंजन मेरे से बात कर रहा था, वो मुझे बोल रहा अभी इलेक्शन आया, मैं बोला इलेक्शन नहीं आया, ईवीएम का मौसम आया, ईवीएम का मौसम आया है। ये सेटिंग सब हमारे पूरे गणतंत्र को, जनतंत्र को खत्म करणे वाला, या देशातली लोकशाही संपूर्णपणे आपल्या डोळ्यात देखत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खत्म करण्याचं कारस्थान आहे। वे सेटिंग करते हैं भाई, क्या करते हैं, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई। आधा गाना बाद में गाऊंगा क्योंकि बाकी अभी कार्यक्रम लंबा हो जाएगा। बहुत अच्छे, या सगळ्या चमूच्या तर्फे या भूमीमधला एक गवताचा जो पाता आहे त्याला सुद्धा हात लाव देऊ नये म्हणून आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही ते लावू देणार नाही। जय भीम। कॉम्रेड भगत कोली लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। वो एक समंदर खंगलने में लगे हुए हैं, वाह, हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं। वो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हुए हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक तारा या देशालाच नव्हे तर जगाला एक नवा प्रकाश देतोय आणि या ताऱ्याच्या प्रवाहात अनेक प्रतिभावान आज आपल्याला दिशा दाखवतात आणि त्यातलाच एक प्रतिभावान म्हणजे नामदेव ढसाळ। नामदेव ढसाळ त्यांचं काव्य जगत याविषयी आपण या कार्यक्रमात बोलणारच आहोत। साधारण एक अंधार पडत जाईल तसा त्याच्या आत आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। आम्ही हा कार्यक्रम करतो, 2-2 तास करतो, पण आज एक साधा या सूर्याच्या अनुमतीने
आपण हा कार्यक्रम करूया. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन नामदेव ढसाळ उभे राहिले आणि नामदेव ढसाळ कृतज्ञता आहे ती आपण ऐकूया. त्यांची एक कविता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1978. ज्येष्ठ कवयित्री साहित्यिक निर्जा आपल्यासोबत आहेत. मी निर्जा यांना विनंती करतो की ती कविता आपल्यासमोर त्या पेश करतील. नमस्कार. बरं ठीक आहे बोलत झाडांच्या त्यालाच लाव. वरील प्रेमासाठी आणि ती राज्यसंस्था आणि धर्मसंस्था एकत्र आल्यानंतर जो कापण्याचा घाट आणि कट केला जातोय, घाट घातला जातोय आणि कट केला जातोय, त्याच्या विरोधात लढायला तुम्ही सगळीजण इथे आला आहात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यासाठी आम्ही सगळीजण इथे आलो आहोत. मला आठवतंय ज्यावेळेला युवराजने उल्लेख केला आरे कॉलनीचा, आरेमध्ये ज्यावेळेला असे एका रात्रीत जाऊन लोकांना न कळवता अचानक झाडं कापली गेली, सगळी कापली होती, त्याला मी एक सदर लिहित होते लोकसत्यामध्ये, तळ ढवळताना नावाचं. त्याच्यावर मी एक लेख लिहिला होता, झाडांचं काय घेऊन बसलात राव म्हणून. आणि त्याच्यात सुरुवात माझ्या एका छोट्या कवितेने केली होती. ती कविता वाचते आणि मग सुरुवात करते. माणसं कापू शकतात माणसांना, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. माणसं कापू शकतात माणसांनाच, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. पाखरांचे पंख छाटले जातात हसत हसत, तर सहज रचू शकतात ते कट झाडांच्या पानांचं हिरवेपण संपवण्याचा. मी बदलू का माझा रंग, हे झाड म्हणते असं. मी बदलू का माझा रंग, करू का केसरिया भगवा किंवा पांढरा शुभ्र गायीच्या फेसाळणाऱ्या दुधासारखा. माझ्यावर रोखलेल्या कुऱ्हाडीच्या पात्याला पुरवून दांडा माझ्याच खोडाचा, करू का प्रवेश त्यांच्या गोटात. असं काही केलं तर ते थांबवतील का हा संहार. असं झाड विचारते. खूप मोठा लेख होता तो, त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे मी. पण हे सगळं हा असा एक लढा त्या मूक झाडांना सुद्धा द्यावासा वाटत असेल, पण ते देऊ शकत नाहीत, म्हणून आपण त्यांच्या वतीने आज इथे सगळीजण उभे आहोत आणि आपण त्यांच्यासाठी हा लढा उभा करतो आहोत. हे प्रश्न मला वाटतं कवीला असे सतत पडत असतात. परवाच मला वाटतं इथे कवी संमेलनही झालं आणि झाडांविषयीच्या कविता वाचल्या गेल्या असतील. इथे झाडांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या झालं आमच्या वसंत आबाजी डहाके काय किंवा दिलीप चित्रे काय, आम्ही त्यावेळी कविता वाचूच होते. पण इतक्या लोकांनी ह्या अशा कविता लिहून ठेवलेल्या आहेत सगळ्याच्याच, निसर्गापासून सगळ्याबद्दल. आणि ह्या सगळ्याचीच कायम आपण त्यांच्यावर इमान आपलं राखलेलं आहे. हे प्रश्न पडणाऱ्या अशा कविता आज आम्ही इथे सादर करतोय, ज्या नामदेव ढसाळांना पडले होते. कारण जी व्यवस्था मला वाटतं राजकीय असेल किंवा सामाजिक व्यवस्था असेल, त्या व्यवस्थेला त्या काळापासून वेगवेगळे लोक, म्हणजे अगदी शाहू फुले पासून आंबेडकरांपासून सगळीजण आव्हान देत आलेली आहेत. आणि डॉक्टर आंबेडकरांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो प्रकाश दाखवला, इथपर्यंत आणलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांवर नामदेव ढसाळांनी कायम कविता लिहिलेल्या आहेत. ते विशेषतः दरवर्षी एक कविता त्यांच्यावर लिहायची आहे. त्यामुळे ह्या कवितेचं नाव सुद्धा असं 76, 78, 77 अशा नावाने त्या कविता छापलेल्या आहेत त्यांनी. तर मी सादर करते इथे आता आंबेडकर 1978. यानंतर काहीच दुर्बोध लिहायचं नाही. यानंतर काहीच दुर्बोध लिहायचं नाही. कवितिक वळणं आडवळणं घ्यायची नाहीत. गोता खायच्या नाहीत. जमीन असेल नसेल, जमीन असेल नसेल, सरळ सरळ मुळालाच हात घालायचा. हा देश नुसताच एरंडासारखा वाढला. हा देश नुसताच एरंडासारखा वाढला. त्याच्या फालतू विद्रूप पानांवर आपण अकारण लट्टू झालो. लाळ गाळत राहिलो, तार खेळवत राहिलो. प्रेमाचे प्रतिदान ते देणारच नाहीत.
ते स्वतःसाठीच एक वंचना झालेत. आव्हान करता त्यावेळेला किंवा त्यांना एक आव्हान देता त्यावेळेला ते असे अहंकाराने पेटतात. अहंकाराने पेटलेत ते, विकृतीने पछाडलेत ते, हत्या, हिंसा, रक्तपात एका अपरिहार्य दुर्गंधीने ते विटाळलेत. ते बनवतात प्रत्येकाला इडीपस, त्यांना हवी आहे फाळणी, त्यांना हवाय दंगा, त्यांना माणसांना बनवायचं आहे हैवान. पुन्हा एकदा माणुसकी गेलेली पाहायची आहे त्यांना, पुन्हा एकदा माणुसकी गेलेली पाहायची आहे त्यांना. तेच तेवढे आईच्या उदरातून आलेत, तेच तेवढे आईच्या उदरातून आलेत. बाकीचे कुत्र्या मांजऱ्यांच्या किती भ्रमात जगतायत ते, किती भ्रमात जगतायत ते, किती विकारांचे दास बनतायत ते. आता त्यांनी थांबायला हवं, आता त्यांनी थांबायला हवं, आता त्यांनी बदलायला हवं. दुसऱ्याच्या डोळ्यात कुसळ शोधण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दूर सारावं. पुतळ्याच्या अधिष्ठानापासून तू कितीतरी पुढे गेला आहेस, पुतळ्याच्या अधिष्ठानापासून तू कितीतरी पुढे गेला आहेस. देशाच्या नावापेक्षा तू कितीतरी मोठा झाला आहेस. तू कधीच उभवली नाहीस खुडूक कोंबडीसारखी अंडी, तू कधीच उभवली नाहीस खुडूक कोंबडीसारखी अंडी. महाचिंतक तुझा प्रवाह परिवर्तन करून गेला आहे आमच्या जीवनात. सत्याला आता डावलून कसं चालेल, सत्याला आता डावलून कसं चालेल. त्यांच्यासारखं बनायचं ज्यांचे प्राण प्रकाशित आहेत, त्यांच्यासारखं बनायचं जे गर्द सावलीसारखे विश्रब्द आहेत. आतला आवाज हे खरं प्रामाणिकपण, आतला आवाज हे खरं प्रामाणिकपण. तू हटवादी नव्हतास, आंबेडकरांना ते सांगतायत. तू हटवादी नव्हतास, तुझा दृष्टिकोन विशाल. तू वाकवलं युगाला शेंड्या दांड्या मोडून. जे होतं दुष्प्राप्य असाधारण ते टाकलंस तू आमच्या पदरात. तू आमच्या समोर तळपत राहतोस, तू आमच्या समोर तळपत राहतोस. सर्व दलितांसाठी तू केंद्रपुरुष झालास. जे तुझ्या विरुद्ध बोलले, ज्यांनी तुझ्या कामाची टिंगल केली, त्यांच्यावर तू झाला नाहीस रुष्ट. त्यांच्या चुकीच्या भूमिकांविरुद्ध तू पहाडासारखा उभा राहिलास. गुरुत्वाकर्षण हरवून बसलेल्या पृथ्वीच्या देहात पाय रोवून. जी कठोर वचनं पडली तुझ्या मुखातून बाहेर, त्यांचा उद्देश होता माणसांच्या मुक्तीचा. ज्या हृदयात तू साठवलीस सहिष्णुता, त्याच हृदयात जागवलास तू ज्वालामुखी विद्रोह. तुझा विद्रोह नव्हता अज्ञानी आंधळा, तो होता स्वतःला बदलण्याचा, जग बदलवण्याचा. नवे डोळे नवे हृदय, नवे डोळे नवे हृदय. दहशतीपेक्षा तुझा विश्वास होता जागृतीवर, दहशतीपेक्षा तुझा विश्वास होता जागृतीवर. तुझ्या जागृतीचा आधार होता अभ्यास, सेवा. तुझं नाव नव्हतं खोटं, तुझं नाव नव्हतं खोटं. तू उखडलेस मुळांसकट वटवृक्ष. शस्त्रे तू उगारलीस नाही पोट भरण्यासाठी, शस्त्रे तू उगारली नाहीस पोट भरण्यासाठी. ती उगारलीस जुलमाविरुद्ध. ईश्वराची तू केलीस शवचिकित्सा, ईश्वराची तू केली शवचिकित्सा. सटवीचं नाक कापलंस, केलंस नटक. पाप पुण्याच्या स्वर्ग नरकाच्या भाकड कथा तू बुडवल्यास गटारात. 33 कोटी बिनचाट्यांचा तू फोदा केलास उदास. लावलीस पाण्याला आग, तुझा आवाज हुकमी. तुझ्या हुकमावर कोसळायचे आकाश, चालायचे ऋतू जरतारी मार्ग आखीत. तू जगाशी भांडलास, तू जगाशी भांडलास, विस्तवाशी खेळलास. वादळात तू दिलंस संगीत. दुःख, दुःखाचं कारण, दुःखापासून मुक्ती, मुक्तीचा मार्ग. परित्यक्त जमिनीवरही तू लावलीस माया. संघर्षाच्या उत्तराधिकाऱ्या, रस्व दीर्घ गोष्टींना अंध नेणाऱ्या माणसालाच तू बनवलंस पारदर्शी. आम्ही पाहतो प्रत्येक माणसातून पलीकडे, आम्ही पाहतो प्रत्येक माणसातून पलीकडे. ते समजतात माणसांना ठार आंधळे, ते समजतात माणसांना ठार आंधळे. ते समजतात माणसांना नीच, ते समजतात माणसांना लाचार. ते माणसाच्या छायेला घाबरतात, ते कवच पांघरून बसतात स्वतःभोवती. ते स्वतःच्याच अंगावर चढून घेतात वारुळ, घुसमटतात, चरफडतात, गरळ ओकतात.
इक्वालिटी फॉर ऑल और डेथ फॉर इंडिया. इक्वालिटी फॉर ऑल और डेथ फॉर इंडिया. आणि हृदयावर कोरलेला आंबेडकर 1978. खरं तर एका साहित्य संमेलनात 1970 सालच्या एका काव्य संमेलनामध्ये ते सगळे असं म्हटले की कोण आलाय आता टिकोबा, म्हणून लोक काही म्हटले की वाचू द्या. कळकट कपड्याचा, विस्कटलेल्या केसांचा असा एक रांगडा तरुण त्या काव्य मंचावर आला. सगळे त्याच्याकडे दुस्वासाने बघत होते. त्याने माईकचा ताबा घेतला, त्याने एक कविता वाचली आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की कविता आहे काय आहे. दुसरी कविता वाचली आणि सगळं सभागृह सुन्न झालं. त्यानंतर सत्यकथेमध्ये त्यांच्या 5 कविता छापून आल्या आणि त्यानंतर उभ्या देशाला नामदेव लक्ष्मण ढसाळ नावाचा महाकवी सापडला. जेव्हा ढसाळांनी गोलपिठा नावाचा काव्यसंग्रह लिहिला, त्याची प्रस्तावना लिहायला ते तेंडुलकरांकडे गेले. तेंडुलकरांनी ते सगळं कविता वाचल्यावर ते हैराण झाले की कुठलं जग आहे, कुठले शब्द आहेत आणि कुठली अनुभूती आहे. आणि ते ढसाळांना असं म्हणाले की हे जग मला माहित नाही, मला तुझं जग दाखव, मग मी त्यावर काही लिहीन. आणि मग तेंडुलकरांना, विजय तेंडुलकर सारख्या प्रतिभावान नाटककाराला त्याने आपल्या टॅक्सीत घातलं आणि पूर्ण गोल पिठा आणि सगळा रेड लाईट एरिया फिरवला. आणि त्यानंतर जी त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे तुम्ही सगळ्यांनी वाचली पाहिजे. एक नवं जग आपल्या समोर आलंय, पण हे जग वेदनांचं होतं, हे जग दुःखाचं होतं, हे जग अशा वास्तवाचं होतं जे वास्तव आपण कधी पाहिलं पण नाही. आणि म्हणून त्यातलीच एक कविता, डॉक्टर प्रज्ञा पवार आपल्या सोबत आहेत, दिग्गज कवयित्री त्या आहेतच, त्या लेखिका आहेत. त्यांना मी ढसाळांची ती कविता वाचायला सांगेन ज्यात आपल्यालाही ह्या जगाचे चटके बसतात. प्रज्ञा पवार. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भीम. नमस्कार आणि सतरंगी सलाम. हा प्रश्न केवळ तपोवन वाचवा, नाशिक वाचवा एवढ्या पुरता नाहीये, तर हा प्रश्न महाराष्ट्र वाचवा, भारत वाचवा आणि संविधान वाचवा अशा एका व्यापक अशा चळवळीचा आणि जनजागरणाचा आहे. आणि इथे निरंजन टकले सर बसलेले आहेत, आमचे मित्र आहेत, ज्येष्ठ मित्र आहेत. आणि त्यांनी काय, सयाजीने काय, किंवा आता परवा दिवशी अनेक महाराष्ट्रातले महत्वाचे कवी इथे येऊन गेलेले आहेत. मला असं वाटतं की कवी हा तर कुठल्या एका राज्याचा किंवा एखाद्या गावाचा नसतो, तो पृथ्वी या ग्रहाचाच रहिवासी असतो. आणि त्यामुळे तो पृथ्वी या ग्रहाचा रहिवासी असल्यामुळे इकडे पत्रकार असतील, कलावंत असतील, युवराज सारखा आमचा पत्रकार मित्र आहे, दीपक सारखे आहेत मीडियातले आणि कलेच्या क्षेत्रातले, संभाजी दादा आहे, नीरज आहे, आणि आपण सगळे जण आहात. मला वाटतं की हा जो सगळा काफिला आहे हा घेऊन आपण पुढे पुढे जाणार आहोत. इथे म्हणूनच ढसाळ तपोवनामध्ये असं म्हणत असताना एका अर्थाने हा जो एक सांस्कृतिक हस्तक्षेपाची आमची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आम्ही सातत्याने पुढे येत आहोत. मी अधिक बोलत नाही, मी कविता वाचते नामदेव ढसाळांची, ज्या कवितेचं शीर्षक आहे बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात. बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्ये बलात्कार करून अड्ड्या अड्ड्यावर जेव्हा तू घोकून घेतलीस तेव्हा कळले की तू फक्त देव देवळेत जोपासलीस. दिशा दिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस. माणसालाच दास केलेस. पाखंडी मनूला, माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलेस. गीतेचे गरळ प्राशून तू रोम रोम बांडगुळ केलेस. माणसालाच माणसाची हागीमुती काढायला लावलेस. ज्यांच्या रक्तामांसावर तुझा पिंड पोसला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडवलेस. उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस. ढुंगणाला बोराट्याची फांदी बांधलीस. संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशी बाहेर काढलंस. 12 महिने 13 काळ कढत ठेवलंस, रडत ठेवलंस, सडत ठेवलंस. हे वाद्या तू माणसालाच असं हीन केलंस.
तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का? तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का? पेटलेला माणूस तुला दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का? विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे. सांग का देत नाहीस त्याला कडकडून मायेचं आलिंगन? का तोडून टाकत नाही शतकानुशतकाचं काटेरी कुंपण? ज्याने तुला आपलं सर्वस्व दिलं, तुझे ताजमहाल खडे केले, का आठवत नाहीस त्यांना? ज्यांच्या हाडामासाचा खच आजही तुझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी कणतो आहे. सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैलाच्या दगडावर एखादी ओढ? माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस. आता आपल्या सगळ्यांच्याच नजरेतून कोण कोण पुरेपूर उतरत चाललेलं आहे हे मी सांगायला नको, ज्याचा उल्लेख नामदेव ढसाळांनी 1972 मध्येच करून ठेवलेला आहे गोलपीठामध्ये. सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैलाच्या दगडावर एखादी ओढ? माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस. तुझ्याबद्दल आदर वाटत नाही, तुझे गुणगान गावे असं होत नाही. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच थुंकावं, तुला लेड्याच्या गाडग्यात बुडवावं. मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो. इव्हन मी आई बापांना देखील शिव्या देतो. बामलीचांनो, इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात, आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत. मी हे सारं काही बोलणार नव्हतो, पण माझे हात जागे झालेत. हजारो वर्षे मी होतो खंगत या गुहातल्या प्रचंड अंधारात. कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ. अरे काय तपोवन काय, या सगळ्यासाठी माणसं रस्त्यावर उतरली. नाशिककरांचं विशेष कौतुक की ते इतक्या मोठ्या संख्येने रोजच्या रोज इथे काही ना काही करतायत. निरंजन टकलेसारखा आमचा मित्र आणि अनेक संस्था संघटना इथे सक्रिय आहेत. जे येत नाहीत त्यांचं काय करायचं? त्यांच्यासाठी नामदेव ढसाळ असं म्हणतात की ही पेपरवेट मध्ये भादरून ठेवलेली माणसं आहेत, यांचे पेपरवेट झालेले आहेत. हीच कविता आपण ऐकूया. ही जी माणसं आहेत ज्यांना काही वेदना नाही, काही संवेदना नाही, ज्यांना काही घेणं घेणं नाही, त्या माणसांची अवस्था काय असते हे ढसाळांनी लिहून ठेवलंय. दीपक राजाध्यक्ष आपल्या सोबत आहेत. दीपक हे आविष्कार नावाची मोठी जी महाराष्ट्रातली संस्था आहे, नाट्य संस्था आहे, त्याचे सर्व आहेत. चॅनलचे एक हेड आहेत आणि ते आमच्या सोबत असतातच. गांधींबद्दल त्यांचं एक कार्यक्रम स्वतंत्र आहे, तो आपण कधी करूया. आणि आता मी त्यांना विनंती करतो की पेपरवेट मध्ये माणसं बाजरून पेपरवेट मध्ये कोणी बंद केली, ही कविता त्यांनी वाचावी. नमस्कार. जय बापू, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी कविता वाचण्यापूर्वी एक फक्त सुधारणा करतो. मी आविष्कारचा सर्वेसर्वा नाहीये, मी आविष्कारचं एक कार्यकर्ता आहे. एक दुसरं, उमगलेले गांधी जे युवराज म्हणाला, असा आमचा एक कार्यक्रम आहे. जे गांधी उमगलेले आहेत ते रोज नव्याने उमगत जातात. तर त्या उमगलेले गांधी असा एक अभिवाचनाचा कार्यक्रम आहे आणि आविष्कारतर्फे आम्ही तो लवकरच इथे सादर करू. आणि कार्यक्रमाला आता पुढच्या कवितेच्या वाचनापूर्वी एका महाराष्ट्र सरकारमधल्या एका मंत्र्यांनी एक विधान काही महिन्यांपूर्वी असं केलेलं होतं की दीनदयाळ उपाध्याय आणि नामदेव ढसाळ यांच्या विचारांमध्ये बरंच साम्य आहे. तर यानंतर आम्ही आणखीन एक कार्यक्रमाची धुरा आपल्या युवराजवर सोपवलेली आहे. आम्ही भयंकराच्या दरवाजात उभे आहोत. दीनदयाळ उपाध्याय आणि नामदेव ढसाळ यांच्यातली साम्यस्थळ. माणसं भादरून पेपरवेट मध्ये कुणी बंद केली आहे?
माझ्या चेहऱ्या मोहऱ्यातनं गळणारं धो धो गू पाणी खच्ची करणारा कापुरुष या सुगीत जरूर उगवेल, संभाजीला कविता फक्त काढून दे ना. बरबटलेल्या हातांनी. तुम्हाला पांढऱ्या कागदावर ठसे द्यावे लागतील, माझ्या मुसक्या तोडाव्या लागतील. मी तुमच्या आणि माझ्या जून दुश्मनीवर माती पसरू शकतो, परंतु या कोऱ्या करकरीत डोंबींना गायरानात सनातन ढकलणं थांबवा. त्या चकल्या आणि रुळल्या तर तो तुमच्या आणि माझ्या दुःखाचा सर्वात मोठा दिवस ठरेल. माझा दरोबस्त अवयव सडलेला वाटतोय ना, तर मंजूर. तुम्ही तो अवश्य आर्ट गॅलरीत ठेवा. वाटल्यास माझी आतडी काढून संगिनीला लटकवा. आधी सूर्याला रडताना पाहीन मी, शेवटचा कोसळताना पोट भरून. माणसं भादरून पेपरवेट मध्ये कुणी बंद केली आहेत. वाव. आणि अशी पेपरवेट मधली ही माणसं खर तर अनेकांना कळत नाहीये की आपण का जगतोय. आपल्या जगण्याचा अर्थ करतो की ते गाणं घ्यावं. खर तर हा काळ जो आहे हा विचारधारा माणसं मारण्याचा काळ तर शेवटी आहेच, देऊ ना तू. पण विचारधारांचा मोठ्या प्रमाणामध्ये खून या काळामध्ये घडला. एंड ऑफ आयडियोलॉजी ही देऊ ना ही. चा नारा देण्यात आला आणि जागतिक पातळीवर नाही तत्वज्ञानाचं संकट उभं राहिलं. आणि हे मी सातत्यानं अनुभवत होतो. त्या काळात ज्यावेळेला मला कळलं की माणसं अशी शरीराने जिवंत आहेत, पण खरं बघायला गेलं तर मला मृत्यूचा वास लवकर येतो. आणि मला खरंच ह्या चालणाऱ्या बोलणाऱ्या माणसांचं हे माणसंच आहेत की मडी आहेत असं. कारण माणूस का काही शरीराने वगैरे मरतो असं मला वाटत नाही. विचारधारा मेल्या की माणूस मरतो. पहिला मरतो विचार, नंतर मरते विचारधारा, आणि नंतर मग माणूस काय असा चालता बोलता असून काय उपयोग नसतो. डसले तर डंख डोळ्याला काटे पायाला, कोण ढकलत नेतय बघार तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला कोण ढकलत नेतय बघार तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला. देह पोत्यारा होऊन सारवतो घर, देह पाबार होऊन पेरे धरतीचा उर, देह पाऊस माझा जितेपणाची सर, देह चंद्रा सूर्याच्या गळ्यात वळतो सुर, आत्म्याचं तुटलं तुंतून जुनी भुन भुन, देह देहच आहे पैंजण जुनी ऋण झुन, पाऊल अडे जायाला, पाऊल अडे जायाला, कोण ढकलत नेतय, कोण ढकलत नेतय बघार तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला. घावावर घाव छिन्नी झाली शिरजोर, घावावर घाव छिन्नी झाली शिरजोर, हा खच देहांचा फिरतो या बिन घोर, मारतो खड्यावर खडे नाहीत रंग, हे पाणी हिमेलय बधिर तळ्याच्या संग, गर्दीत गरम गारठा जीव चोरटा, कलकलाट कोलाहल आत सन्नाट, गहिवरले सूर गायाला, गहिवरले सूर गायाला, कोण ढकलत नेतय, कोण ढकलत नेतय बघार तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला. हा रायरंड माझा बाप माझ्या मध्ये जगतो, तो उजेडा असूनी डोळे मला मागतो. हा रायरन तुम्हाला माहिती आहे, हा देश इतका जातीयवादी आहे की इथं अस्पृश्यांची करमणूक करायला सुद्धा एक जात आहे. म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार जमातीची करमणूक करण्यासाठी रायरन नावाचे लोक असत, एक जात होती. हा रायरन माझा बाप माझ्या मध्ये जगतो, तो उजेडा असूनी डोळे मला मागतो,
सांभाळा डोळे बाबांनो, अंधार लय झाला. सांभाळा डोळे बाबांनो, अंधार लय झाला. हा युग पारवा डोळ्या वाचून मेला. पाऊलाडे जायाला, पाऊलाडे जायाला. कोण ढकलत नेते, कोण ढकलत नेते, नाही, हा माहोल पण नाही. कोण ढकलत नेते, कोण ढकलत नेते. साऊंड साऊंड सिस्टम. नामदेव ढसाळ यांना जागतिक कीर्तीचे कवी का मानले जातात? कारण त्यांच्या कवितेतली प्रतिभा, त्यांच्या कवितेतली प्रतिमा आणि निर्जाला सांगेन की तुम्ही एक ढसाळांची कविता घ्या आणि आज तुम्ही त्या आल्याच आहात तर त्यांच्या स्वतःच्याही कविता आहेत, त्याही दोघींनी बोलाव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. काय ग? नाही, मला ते बसून होत नाही. बरोबर. तिला माझी कविता वाचते आणि मग अर्थातच नामदेव ढसाळांच्या कवितेने मी नाही, आजच्या ते या नंतर आपल्या सगळ्या हस्तक्षेपाचा शेवट करेन. या कवितेचं शीर्षक आहे झाडांनाही लिहिता येईल प्रज्वल इतिहास. तुझं झालं की मग मला दे. सन्न तापलेली दुपार, उन्ह लायागत फुटून, सुनसान ओसाड माळरानावर तुझ्यानंतर. कुठून तरी अचानक आली काही माणसं. खैबर खिंडेहून आली होती ना, अगदी तशीच. खोदू लागली कुदळ फावड्यांनी, जेसीबीचे कान चिरणारे आवाज. त्यांनी माणसं कापली राजरोस, पॅन्ट नीचे उतारो म्हणत. त्यांनी माणसं कापली राजरोस, पॅन्ट नीचे उतारो म्हणत. खात्री करून घेतली सनातन शिक्क्यांची, खात्री करून घेतली सनातन शिक्क्यांची. आतडी काढली उपसून, हात पाय कणा पाठीचा, चित्रांची व्यवस्था. डोळे मस्तक चेचून चेचून काढलं. हिरव्या रंगाची इतकी नफरत त्यांच्या ठाई. हिरव्या रंगाचे इतकी नफरत त्यांच्या ठाई की आमच्या अंतर्बाह्य हिरवेपणाचीच धास्ती वाटली आम्हाला. तुम्हाला मी सांगायला नको, झाडांचं निवेदन आहे हे. इतकी नफरत त्यांच्या ठाई की आमच्या अंतर्बाह्य हिरवेपणाचीच धास्ती वाटली आम्हाला. विलक्षण थरकापाने पानगळ सुरू झाली अवेळीच. हळूहळू वाढत गेले ढिगारे, प्रचंड धुरळा, खकाना, निरर्थाचे लोट, जाडसर पडदा, न हलणारा न पांगणारा. नाही दिसत आता स्वच्छ निरभ्र काही, नाही दिसत आता स्वच्छ निरभ्र काही. डोळे धुवून घ्यावे असं पाणीच इथं नाही, म्हणाला होता आमच्यातलाच एक महाकवी मरून जाण्याआधी. डोळे धुवून घ्यावे असं पाणीच इथं नाही, म्हणाला होता आमच्यातलाच एक महाकवी मरून जाण्याआधी. ज्यांचा जागर घेऊन आम्ही इथे आलेलो आहे तो ढसाळ नावाचा. डोळेच तोडून नेलेत नंतर आलेल्या माणसांनी, डोळेच तोडून नेलेत नंतर आलेल्या माणसांनी. नजर दृष्टी पाहणं देखणं, नजर दृष्टी पाहणं देखणं. डोळे भरून येणं डोळ्यात साठवणं, डोळे भरून येणं डोळ्यात साठवणं. डोळा भिडवणं, काही काही राहिलं नाही डोळ्यांच्या हाती, काही काही राहिलं नाही डोळ्यांच्या हाती. हिरवे निळे पिवळे आवडेनासेच झालेत त्यांना, हिरवे निळे पिवळे आवडेनासेच झालेत त्यांना. कापून काढले रंग डोंगर कापतात तसे, कापून काढलेत रंग डोंगर कापतात तसे. विकास प्रकल्पाची जपमाळ ओढत नद्या बुजवल्या त्यांनी, ओस केली गाव शिव. नद्या बुजवल्या त्यांनी, ओस केली गाव शिव. वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणणाऱ्या तुकोबालाही, वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणणाऱ्या तुकोबालाही फासावर चढवलं आमच्या डोळ्यान देखत. जाडजूड फांदीला दिलं लटकावून निर्ममपणे, जाडजूड फांदीला दिलं लटकावून निर्ममपणे. खरंच आम्हाला नाही आवडत, खरंच आम्हाला नाही आवडत ते आणि आम्ही अशी विभागणी करायला. खरंच आम्हाला नाही आवडत ते आणि आम्ही अशी विभागणी करायला. जल जंगल जमीन रहिवास सगळं तर आपणच ना, जल जंगल जमीन रहिवास सगळं तर आपणच ना. ऐकलीत कधी सळसळ मंद्र सप्तकात वाहणारी, ऐकलीत कधी सळसळ मंद्र सप्तकात वाहणारी. ऐकलात का त्या प्रार्थना आमच्या प्राचीन खोडातून तलम ओल्या अंधारातून लवलवणाऱ्या. ऐकल्यात का त्या प्रार्थना आमच्या प्राचीन खोडातून तलम ओल्या अंधारातून लवलवणाऱ्या. पृथ्वीच्या नाळेशी जोडणाऱ्या.
बेचिराग बेचिराग सावल्या चालून येत आहेत. बेचिराग बेचिराग सावल्या चालून येत आहेत. अंत नजीक आलाय का आमचा? अंत नजीक आलाय का आमचा की सर्वांचाच? अंत नजीक आलाय का आमचा की सर्वांचाच? कवीचा काफिला सरकतोय वेगाने कूच करत. कवींचा काफिला सरकतोय वेगाने कूच करत. तुकोबांच्या शब्दात प्राण फुंकत. तुकोबाच्या शब्दात प्राण फुंकत. वर्तमानाच्या छाताडावर पाय रोवून. वर्तमानाच्या छाताडावर पाय रोवून झाडांनाही लिहिता येईल प्रज्वल इतिहास. तो दिवस आता दूर नाही. झाडांनाही लिहिता येईल प्रज्वल इतिहास. तो दिवस आता दूर नाही. आणि आत्ता सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. आत्ता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे. या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला. या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला. आता आभाळ मुका घेणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे. आता आभाळ मुका घेणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे. सूर्यफुले हाती ठेवणारा, सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे. आता सूर्यफुलांसारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय भारत. ही एक कविता मी आधी वाचते मुद्दाम आणि नंतर माझी कविता वाचेन. मी मगाशी म्हटलं की जेव्हा राजस्व व्यवस्था आणि धर्मव्यवस्था एकत्र येतात, हातात हात घालून चालतात, तेव्हा अशा प्रकारचे मोर्चे आंदोलनं आपल्याला करावी लागतात आणि लोकांना लढे उभारावे लागतात. आणि हे आपल्या देशात नाही तर जगभर होतंय. पण ज्या दिवशीपासून ही धर्मव्यवस्था आणि राजव्यवस्था हातात हात घालून चालायला लागली त्या दिवशीपासून ह्या देशाचं चित्रच बदललेलं आहे आपल्याला दिसतंय. मी आता जी कविता वाचणार आहे त्या कवितेचं नाव आहे निमित्त 6 डिसेंबर. बाबासाहेबांची आठवणी आहे ह्या दिवसाशी. आता 6 डिसेंबर झालेला आहे आणि या महामानवाचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या भीमाला भेटण्यासाठी अनेक लोक मुंबईच्या चैत्यभूमीकडे गेलेले आपल्याला दिसले असतील. त्यांना आपण भेटलोही असू सगळीजण. पण ह्या कवितेला केवळ त्या 6 डिसेंबरचा संदर्भ नाही, तर 1993 साली मी मगाशी म्हटलं त्या धर्मव्यवस्थे आणि राजव्यवस्थेने एकत्र जे कांड केलं त्या कांडाचा सुद्धा संदर्भ आहे. 6 डिसेंबरला बाबरी पाडली आणि त्याच्यानंतर ज्या दंगली झाल्या त्याचा संदर्भ ह्या कवितेला आहे. नामदेव ढोसाळ म्हणतायत ह्या कवितेमध्ये, आता हे शहर माझे राहिले नाही. आता हे शहर माझे राहिले नाही. काल तर तू सांगून गेला होतास हा देश तुझा आहे म्हणून. काल तर तू सांगून गेला होतास हा देश तुझा आहे म्हणून. खरंच का रे हा देश आमचा आहे. खरंच का रे हा देश आमचा आहे. स्वतःच्याच घरच्या भिंती अंगावर धावून येतात. माझीच हत्या करू पाहतात. इतिहासाची मढी उकरून दुश्मनाने दुरुस्तीचं राजकारण चालवलं आहे. इतिहासाची मढी उकरून दुश्मनाने दुरुस्तीचं राजकारण चालवलं आहे. मी कसं सांगू यांना की भूतकाळ असतो पालीच्या तुटलेल्या शेपटासारखा वळवळ करणारा. हे कोण आहेत माझ्या देशातले. कालचे उपरे माझाच देश बळकावून बसले. हे त्यांची ऋत आणि ऋचा, देव की धर्म. काल त्यांनी गांधी मारला. काल त्यांनी गांधी मारला. आज ते देशच मारू पाहत आहेत. देशातली माणसं, झाडं, फुलं, पाखरं सगळीच मारण्याचा एक प्रयत्न चालू आहे. काल त्यांनी गांधी मारला आणि आज ते देशच मारू पाहत आहेत. मी किती सांगू त्यांना परकीय आक्रमकांच्या गोष्टी. मूळचे माझे पूर्वज काळे सावळे अनार्य द्रविड
त्यानंतर शक, हुण, कुशाण, तुर्की, इराणी आणि अफगाणी, नंतर गोऱ्या रंगाचे सोजीर आणि फिरंगी, वंशवर्णाची मिश्रणे इथल्या मातीने अस्पृश्यता नाही पाळली. आज इराणात यांच्या पूर्वजांच्या मढ्यावर लूत भरलं कुत्रही मुतत नाही. तरीही त्यांच्या निळ्या डोळ्यात सुडाग्नी खेळतो आहे. दहशतीच्या धारेवर त्यांनी चिरले तिथल्या कच्च्या बच्चांचे गळे कापले आहेत माणसं बकऱ्यासारखी. लिंगाच्या आड दडून हे शोधतायत आपला धर्म. वाल्मिकी रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अयोध्येची माती उत्तरकांडात यांनी आंधळी करून टाकली. वाल्मिकी रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अयोध्येची माती उत्तरकांडात यांनी आंधळी करून टाकली. ही मातीच उतरली आहे यांच्या डोळ्यात हराम होऊन. शेवटचा राऊंड. तू म्हणाला होतास काल एका हिटलरची सत्ता कुणी उलथवू शकतो. परंतु बहुसंख्याक म्हणवला जाणाराच होतो हिटलर डिक्टेटर. तेव्हा माणसाच्या जातीचाच ऱ्हास होतो. खरंच का रे ऱ्हासाच्या ठिकाणी आपण येऊन पोचलो. आज दिवस तुझ्या स्मरणाचा, तुला आवडो ना आवडो हिंसाचारासाठी मलाही हात उचलू दे. कदाचित त्याने तरी उपऱ्यांची डोकी ठिकाणावर येतील. भीतीपेक्षा मरण तरी बरं. कसलं झेंगट पाठी. पुन्हा मारणं, पुन्हा जिवंत करणं, पुन्हा मारणं. मलाही शहीद व्हायचं आहे माझ्या माणसांसाठी. कवींची मला कधी कधी वाटतं की सगळे कवी द्रष्टे असतात की काय. म्हणजे त्या काळात त्यांनी जे लिहून ठेवले ते सगळं आपण आज आपल्या डोळ्यासमोर अनुभवतो, पाहतो आहोत आणि प्रत्यक्ष अनुभवही घेतो आहोत. सगळ्या कवींना कदाचित मला असं वाटतं शब्दांना ही माणसं घाबरतात की काय. सरकार कायम घाबरत असतं, कोणतेही सरकार असू देत. आपल्याला सगळ्या कहाण्या अगदी जुन्या इतिहासातल्या माहिती असेल, मग ते रशिया असू देत किंवा आणखीन कुठे असू देत किंवा ब्रिटिश असते तेव्हाचा काळ असू देत किंवा आत्ताचाही काळ. सगळ्या काळामध्ये शब्दांना आणि विशेषतः सर्जनशील लेखकाच्या शब्दांना सरकार कायम घाबरत असतं. माझी कविता आहे आत्महत्येच्या झाडावर. इथे पुन्हा एक झाड आहे आणि आत्महत्येच्या झाडावर आपल्याला सगळ्यांना रोज टांगलं जाते की काय अशी परिस्थिती आजूबाजूला आहे. आत्महत्येच्या झाडावर. गळ्यातून उमटू नये एकही शब्द म्हणून आवळून फास लटकावत आहेत मला आत्महत्येच्या झाडावर. गळ्यातून उमटू नये एकही शब्द म्हणून आवळून फास ते लटकावत आहेत मला आत्महत्येच्या झाडावर. या दिशाहीन दशकात ओतलं जात आहे माझ्या घशात राष्ट्रवादाचं ग्राईप वॉटर. मेंदूच्या आत भरता आहेत भुसा हिंसेचा. विकासाच्या बेडक्या फुगवून आखाड्यात उतरलेले लोक कापता आहेत माझी लिहिती बोट. आणि कोणत्याही फुटपाथवर रेखाटत आहेत माझं थारोळ्यात पडलेलं चित्र. चित्रातही जिवंत वाटणाऱ्या माझं. चित्रातही मरून पडलेलं शव आहे ते, पण चित्रातही जिवंत वाटणाऱ्या माझं भय वाटतंय त्यांना. ते पुन्हा पुन्हा करतात वार त्यांच्या संस्कृतीनं हातात सोपवलेल्या तलवारींचा. मी मुटकुळ करून पडून राहावं माझ्या भोवती त्यांनी रेखाटलेल्या आकारात. किंवा मलूल लोंबकळावं मृत्यूच्या फांदीवर असं त्यांना वाटत असतं त्यांना. पण
माझ्या कापलेल्या बोटांना फुटलेल्या कोंबानी आता व्यापून टाकलं आहे सारं वा अवकाश. वा वा हम्म. झाडांना जसे कोंब फुटतात, नव्या फांद्या फुटतात, तशा लेखकाच्या बोटांना सुद्धा शब्द फुटत असतात. माझ्या कापलेल्या बोटांना फुटलेल्या कोंबांनी व्यापून टाकला आहे सारा अवकाश. ते पसरत गेले असेच तर उगवेल शब्दांचं रान आणि त्याच्या पल्याड दिसणारा सूर्य शिंपडेल आश्वासक किरणांचे हजारो थेंब त्या रानावर. आत्महत्येच्या झाडालाही फुटेल कोवळी पालवी. आत्महत्येच्या झाडालाही फुटेल कोवळी पालवी. माझ्या मनात सतत वाढत राहतं एक झाड, आकाशाकडे झेपावणार, आकाशाकडे झेपावणार. दोस्तो, आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतो आहोत. खरं तर अनेक कवींनी या निसर्गाबद्दल आपापल्या भावना शब्दात व्यक्त केल्यात. तर अशा काही कवींना आम्ही आपल्या समोर पेश करतो आहोत. ढसाळांची शेवटची कविता आणि नंतर मग काही कवींच्या एक एक कविता असं आपण आपल्या समोर आम्ही सादर करू. मी दीपक राज्याध्यक्षांना विनंती करतो की एक कविता ढसाळांची आपल्या समोर ते सादर करतात. नाही एकच घ्या. हा, घे, घे. अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा, अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द ओंकारले. नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचा आम्ही, श्वास घुसमटत हा. न नष्टचर्येच्या गटारात चढत होतो आम्ही अगतिक किड्यासारखी आजपर्यंत. लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू गोलपिठ्यांवर गोलपिठ्यावर नागवणाऱ्यांनो तुमचा रास जवळ आलाय. मुक्तछंदाच्या संजीवनीने आम्ही जिवंत झालो आहोत तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी. शब्द म्हणाले, अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा. आमच्या आईतून जाताना दुसरी कविता. हे महाज्ञानी लोक हिंडतायत मशाली पेटवून गल्लीबेळातून आळी शेवटचा आळीतून. आता डायरेक्ट जिथे उंदीर उपाशी मरतात ते आमच्या खोपटातील काळोख म्हणे यांना कळतो. पाणचट गवशीसारखे हेही एक थेर. ज्यांना आपल्या गांडीखालचा अंधार कळत नाही त्यांनी पेटलेल्या माणसांना 56 टिकली भौचकपणा अजूनही दाखवावं. अरे धूर्तांनो, ज्यांना तुमची नसनस कळली आहे त्यांच्याशी तरी इमान राखा. आणि ज्यांना उजेड दिसत नसेल त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा. आमची ना नाही, मात्र एक, आमच्या आळीतून जाताना त्या विझवूनच पुढे जा. आज आम्हाला या खोपटातून पूर्ण सूर्य दिसतोय. नाशिक मध्ये आलोय. राहुल बनसोडे आमच्या मित्राची खूप आठवण येते. राहुल आम्हाला सोडून गेला. आदिवासींना माहिती असतं का की ते आदिवासी आहेत म्हणून? ही ओळख त्यांनी स्वतःला दिली की मग बाहेरच्यांनी त्यांना या नावाने ओळखलं. आदिवासी असतीलही जंगलातली लेकरं, आदिवासी असतीलही जंगलातली लेकरं, पण या शब्दाची पण या शब्दाची उत्पत्ती तर नागर आहे ना. खांडववन जाळण्यापासून तर गिरची जंगल उद्ध्वस्त करताना बाहेरच्यांनी आतल्यांना कुठल्या शब्दाने संबोधलं होतं? आदिवासी हा आक्रमकांनी खाजगीत वापरलेला शब्द नाही ना. शेताच्या शोधाची फसवणूक फार लवकर समजलेले, आपल्या आत्म्याला वसुंधरेच्या आत्म्यात विरघळवून टाकणारे, नितळ नद्यांच्या वाहत्या पाण्यात 12 तऱ्हेने सूर मारणारे, हजार झाडांची पक्ष्यांची पाना फुलांची नावं माहिती असणारे, सौर मालेतल्या 3ऱ्या ग्रहावरच्या सगळ्यात मोठ्या विद्यापीठाचे विद्यार्थी आदिवासी असतात. आदिवासी भांडवलाचा शोध लावत नाहीत. आदिवासी प्लास्टिकचा शोध लावत नाहीत. आदिवासींची कार्बन फुटप्रिंट सांगेल तुम्हाला खरं काय ते. आई नेहमीच हुशार असते. मूल कसं निपजणार हे तिच्या पाण्यालाही कळतं. तुम्ही कोसळत्या संस्कृतीचे वारस आहात. झाडं तोडणाऱ्यांनो लक्षात ठेवा, तुम्ही कोसळत्या संस्कृतीचे वारस आहात. नेहमी कोसळत राहता. कोसळण्याच्या नव्या आवर्तनात पुन्हा एकदा दृश्य व्हाल.
तुम्ही मागे ठेवलेला कचरा लवकर विरणार नाही कदाचित, पण बाहेरून आत आलेला आदिवासी शब्द आता वातावरणात शिल्लक राहणार नाही. येऊ घातलेल्या वातावरणात ते असतील तुम्ही नसाल, ते असतील तुम्ही नसाल. आणि आता एक शेवटच्या 3 कविता आपल्यासमोर सादर करतोय. एक दिलीप चित्रे नावाचे मोठे कवी आहेत, ज्यांनी ढसाळांच्या कविता इंग्रजीत केल्या आणि ढसाळांना ते पोएट ऑफ अंडरवर्ल्ड असं संबोधलं होतं. त्यांची एक कविता आहे, ती निर्जा येथे आपल्या समोर सादर करते. थोडं जवळ येऊ शकाल शक्य असेल तर प्लीज. हा, जमीन विकण्यासाठी माझ्या लहानपणापासूनचा वड तोडला. तुम्ही प्लॉट पाडून जमीन विकण्यासाठी माझ्या लहानपणापासूनचा वड तोडलात. कुऱ्हाडवाले मजूर लावून औदुंबर तोडलात. लिंब, डाळिंब, शेवगा, प्राजक्त तोडला. मग मला शहरात शिकायला पाठवलं. वडिलांना सांगतायत ते. मग मला शहरात शिकायला पाठवलं. नंतर संस्कृतीसाठी बलिदान करण्याच्या जिद्दीनं आम्हा सर्वांच्या जन्माभोवतीची झाडी तोडून आठवणीतलं ठेवलं एक गुंड टेकाड. मी उलटा फिरलो तर काय झालं? मी उलटा फिरलो तर काय? जगभर मला पाहिजे होतं स्वतःभोवती दाट अरण्य. मला पाहिजे होतं स्वतःभोवती दाट अरण्य आणि किड्या मुंग्यांशी, पशुपक्ष्यांशी आणि माणसांशी नाती. एका भुंड्या टेकाडासारख्या समाजात मी कवी झालो. एका भुंड्या टेकाडासारख्या समाजात मी कवी झालो. वसंत आबाजी डहाके नावाचे कवी आपल्या सगळ्या महाराष्ट्रात. सरळ झाडच वाचावे, झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो. मला तुझाही अर्थ उलगडत जातो. आपण सगळे इथे यासाठी जमलो आहोत की आपण एक निषेधाचा सूर लावलेला आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न विचारायला आपण इथे सगळे आलेले आहोत. पण हा प्रश्न विचारणारे, या सरकारने असं ठरवलंय आमच्या विरोधात जो बोलेल तो अर्बन नक्षल. आता आम्ही एक अर्बन नक्षल आपल्या समोर आणतोय, ज्याच्या नावाने, ज्याच्या जन्मदिनी उभा महाराष्ट्र हा मराठी दिन साजरा करतो. आणि त्या कुसुमाग्रजांची कविता आपल्या समोर, आणि या गावातला कवी मी दीपकला विनंती करतो की कुसुमाग्रजांची ही कविता. आणि आम्हाला वाटतं ह्या कवितेचे पोस्टर्स करून संपूर्ण नाशिकमध्ये लावावे. महाराष्ट्रभरात लावे. दीपक, सध्या नाशिकमध्ये. कवितेपूर्वी मी एकच गोष्ट सांगतो. अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोठे जरा सगळं मोहन भागवत, आपण त्यांचा एकेरी उल्लेख नको करूया, वयस्कर हा म्हणतो गुरांचा डॉक्टर. हा, गुरांचे डॉक्टर. तर त्यांनी असं म्हटलं होतं, समाज बिघडेल अशा पद्धतीचं साहित्य निर्माण होऊ नये. पण लक्षात एक घ्या, ते स्वयंसेवकांसमोर बोलत होते. त्यांचं म्हणणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी होतं, स्वतः सकट, आपल्यासाठी नाही. ते असतं ते हे सगळे कवी कुठे गेले असते? नामदेव ढसाळ आणि शिरवाडकर आणि सगळेच कवी लिहू शकले नसते, कारण भावना आता स्वस्त झाल्या. बेशिस्त सिंहस्थ कुंभमेळा, कुसुमाग्रजांची कविता. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तोरस्ती साठे वैराग्यांचा ढीग, दंभ शिगा शिग तुडुंबला. बँड वाजविती संयापिया धून, गजांचे आसन महंतासी. आले खड्ग हाती नाचती गोसावी, वाटया पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकांची. असे जपितपी प्रेक्षकांची यास, रुपयांची रास पडे पुढे. जटा कौपिनकांची क्रीडा साहे जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता गफलत काही, जुंपते लढाई गोसाव्यांची. साधू नहातात, साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. साधू नहातात, साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. येथे येती ट्रक तुपसा खरेचे,
टँकर दुधाचे रिक्त तेथे, यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्याच्यापाशी, येथे 100ला लाभतो प्रवेश, जे तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची बात, गांजाची आयात टनावार. अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावरी. तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. खरं तर हे सगळं आपल्या समोर सादर करताना आम्ही महाराष्ट्रभर नामदेव ढसाळांच्या कवितेच्या निमित्ताने सगळं भाष्य करतो आम्ही, पण इथे येताना एक राग घेऊन आम्ही आलोय. आणि हा राग हा आपल्या या मातीशी ज्या बेमानी लोक करतायत त्यांच्याबद्दलचा हा राग आहे. देशद्रोह जर कुठला असेल तर ही अशी उभी झाडं कापणं हा सगळ्यात मोठा देशद्रोह आहे. आणि हे देशद्रोहींना आपण त्यांची जागा दाखवायची आहे. स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे असं नामदेव ढसाळ विचारतात. आज काय झालं, एका बाजूला सगळ्या आंदोलकांची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला कंत्राटाची चर्चा. स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे हा देखावा चाललेला आहे. कारण यांना स्वातंत्र्यच आणायचं नाहीये, यांना संविधानच बुडवायचं आहे. आणि हा देखावा करता करता एक दिवस आपल्यालाही असं वाटेल की आता लढून फायदा नाही. पण लक्षात ठेवा, हा देश जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा या देशातल्या लोकांनी इथलं स्वातंत्र्य खेचून आणलेलं आहे. लोक उभे राहिलेले आहेत, एकटा नाही दुकटा नाही, पण लोक हळूहळू जमतील हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. आणि हा विश्वास आपण एकमेकांना द्यायचा आहे. या विश्वासासहित लोकशाहीर संभाजी भगत यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा समारोप त्यांच्या पहाडी आवाजाने होईल. आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत, तुम्ही इथे आलात. आणि निरंजन म्हणजे की आम्ही इथे अरे का माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, वा वा. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तुम. हो. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है तो क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? तर आज ती कुऱ्हाड हातात उचलण्याची वेळ आहे हा विषवृक्ष तोडण्यासाठी. जो विषवृक्ष या देशामधले सर्व माणसांना एकत्र आणणारे हर एक गोष्ट तोडू पाहतोय. त्यामुळे आज तो विषवृक्षच तोडण्याची गरज आहे. वा वा वा. पुन्हा एकदा बाबा आढाव यांची आठवण आपण करूया. बाबा आढाव आज असते तर त्यांनी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांचे खंड आपल्याकडनं म्हणून घेतले असते. त्यातले अखंड त्यांचे जे आहेत त्यातल्या 4 ओळी आपण म्हणूया. मग शाहीर समारोप ते शेवट करू. मला वाटते सगळ्यात बेस्ट तेच राहील की बाबा नेहमी सभा सुरू करताना एक अखंड म्हणायचे, सगळ्यांना म्हणायला लावायचे. आज बाबा नाही आहेत, म्हणजे पार्थिव अजून आहे, पण काल रात्री बाबा गेले. मला वाटते अखंडानेच आपण याचा समारोप करूया. सर्वांचे आधी घर, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सर्वांचे आधी घर, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, खास सत्याची ती पोरे, सत्य आहे ज्याचे मूळ, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, करी धूर्तांची बाराळ, करी धूर्तांची बाराळ, करी धूर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, बहुरूपी जळे मनी. आता देशाला बघा महात्मा फुले किती
दूरदृष्टी होती बहुरूपी सत्याचे पाहुनी बहुरूपी जळे मनी बहुरूपी जळे मनी खरे सुख नटानो हे खरे सुख नटानो हे सत्य ईशावर जूप आहे सत्य ईशावर जूप आहे ज्योती प्रार्थी सर्व लोका ज्योती प्रार्थी सर्व लोका ज्योती प्रार्थी सर्व लोका ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंभा पेटू नका व्यर्थ दंभा पेटू नका सत्य सुखाला आधार सत्य सुखाला आधार सत्य सुखाला आधार सर्व सुखाला आधार बाकी सर्व अंधकार बाकी सर्व अंधकार बाकी सर्व अंधकार बाकी सर्व अंधकार या अंधकारातून आपल्याला हाच ज्ञान हाच विचार दिशा दाखवणार आहे हम सब एक है हम सब एक है हम सब एक है लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब एक है हम सब एक है हम सब एक है छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो माता जिजाऊचा विजय असो हम सब एक है हम सब एक है लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे अरे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आम्ही आभार मानणार नाही कारण आपल्या सगळ्यांवर खूप मोठा भार